नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. दोस्तांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्रातील बदललेल्या वातावरणाबद्दल. महाराष्ट्रामधला तणाव कमी झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे सुटलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. मनोज यांची प्रकृती आता सुधारत आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, पण त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळणारच आहेत. ते बरे होणार आहेत खडखडीत आणि पुन्हा एकदा आपल्या मराठा समाजासाठी लढण्यासाठी सज्ज होणार आहेत. मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक आंदोलन केलं. इतकं प्रभावी आंदोलन मराठा समाजाचं आत्तापर्यंत हे फार क्वचितच घडले. ठोक मोर्चा झाले, मूक मोर्चे झाले, ऐतिहासिक आंदोलन तेही होतं. पण मनोज जरांगे यांनी एकाकी पद्धतीने कुठलंही पाठबळ नसताना ज्या प्रकारे आंदोलन केलं, शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केलं आणि त्याचे काही प्रमाणात रिझल्ट्स मिळवले, हे त्यांचं यश मानावंच लागेल आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करावं लागेल. आज मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांनी तुळजाभवानीला तिथे दर्शन घेतलं आणि ते सुद्धा आता चिंतामुक्त झालेले आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं म्हटलं पाहिजे. परंतु आता आपल्याला विचार करायला पाहिजे या संबंधीच्या सगळ्या मुद्द्यांचा आणि सांगोपांग चर्चा करण्याची आवश्यकता आहे. बघा, हे उपोषण कशामुळे सुटलं तर कुणबी प्रमाणपत्रांसंबंधी आम्ही काम वेगानं करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. अनेक 1 कोटीवरती दस्तावेज तपासण्यात आले. त्याच्यामधून काही हजार 13 का 15,000 जे काय आहेत 13,015 कुणबी नोंदींना मान्यताही देण्यात आली असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे यांच्या शिष्टमंडळाने सांगितलं. 2 निवृत्त न्यायमूर्तींनी जाऊन मनोज जरांगे यांचं मन वळवलं. त्यांना कायदेशीर तरतुदींची माहिती करून दिली, कायदेशीर गुंतागुंत त्यांना समजावून दिली आणि त्यामुळे मुख्यतः 2 माजी न्यायमूर्तींवरती मनोज जरांगे पाटील यांचा राजकारण्यांपेक्षा अधिक विश्वास आहे आणि तेच दिसून आलं. आणि त्यानंतर धनंजय मुंडे असतील, बच्चू कडू असतील आणि बाकीचे मंत्री जे असतील, उदय सामंत असतील, ते आले. पण मंत्र्यांवरती मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास नाही. राज्यकर्त्यांवरती त्यांचा कमी विश्वास आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे, पण त्याचवेळी त्यांनी सांगितलं आहे की हे जे काम आहे ते 2 जानेवारीपर्यंत म्हणजे सरसकट प्रमाणपत्र दिली गेली पाहिजेत अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की सरसकट पद्धतीने ही मागणी मान्य करता येणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कलेक्टर्सना आदेश दिले की पटापट या संबंधीचं जे काय आहे ते काम करा, एक वेगळा कक्ष स्थापन करा आणि जास्तीत जास्त मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळतील असं काम करा, अशा प्रकारचे त्यांनी आदेश दिले. पण हे केव्हा आदेश दिले बघा, मनोज यांनी अगोदर जे पहिलं उपोषण केलं तेव्हा सरकारला जी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये 1 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटून गेल्यानंतर सुद्धा सरकार स्वस्थ बसलं होतं. सरकारी यंत्रणा स्वस्थ बसली होती असा समज त्यांचा असावा की अरे अशी उपोषण होतात, आपण यांना गुंडाळून टाकू. पण गुंडाळणाऱ्यापैकी गुंडाळता येतील अशापैकी हे व्यक्तिमत्व नव्हे. हा फाटका माणूस आहे, साधा माणूस आहे, गरीब मराठ्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा चेहरा आहे. आम आदमीचा खरा चेहरा आहे, आम मराठा समाजाचा खरा चेहरा आहे. तो सरंजामदार वर्गातला तो चेहरा नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळं आंदोलन हे पारदर्शी पद्धतीने केलं. चर्चासुद्धा लोकांना सांगितली की मी काय बोलतोय ते. गिरीश महाजन किंवा अन्य कोणाचे फोन आले तरीसुद्धा ते ऐकवण्याची त्यांनी व्यवस्था केली. त्यांनी कुठल्याही पद्धतीने गुपचूप पद्धतीने काही केलं नाही. त्यामुळे सामान्य मराठा समाजाचा त्यांच्यावरती विश्वास आहे. आता हे झालं त्यांच्याबद्दल. त्याच्या अगोदर उपोषण मागे घेण्यापूर्वी 31 ऑक्टोबरला कॅबिनेट मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये न्यायमूर्ती शिंदे समितीच्या ज्या अहवालास मान्यता स्वीकृत करण्यात आला अहवाल म्हणजे तो जात प्रमाणपत्रासंबंधीचा, नंतर क्युरेटिव्ह
पिटिशन ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ घ्यावी अशी विनंतीसुद्धा करण्याचं ठरलं, कॅबिनेटमध्ये ठरलं. त्यानंतर मागासवर्ग आयोगाला कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नेमण्यात आलं. या गोष्टी करण्यात आल्या. पण 1 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर 61 दिवस आंदोलन झालं आणि त्यानंतर सरकारी यंत्रणा एकनाथ शिंदे हे कसे झटपट करायला लागले काम, त्यांना करणं भाग पडलं. मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरशः सरकारी यंत्रणाला हलवलं आणि त्यामुळेच त्यांच्या पदरामध्ये हे यश मिळाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शांततापूर्ण आंदोलनास आलेलं हे यश आहे. आता ही एक झाली गोष्ट. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मूळ मुद्दे काय आहेत. मी तुम्हाला सांगतो, याच्यामधलं पॉलिटिक्ससुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. बघा, हे जेव्हा आंदोलन सुरू झालं पहिल्यांदा, तेव्हा काय झालं, काही दिवसातच लाठीमार झाला आणि लाठीमार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, त्यांनी सरकारी या लाठीमाराचं एक अप्रत्यक्ष समर्थन केलं. पण नंतर त्यांना माफी मागावी लागली, स्पष्टपणे त्यांना माफी मागावी लागली आणि त्यांनी माफी मागितली. माफी मागितल्यानंतर मात्र बघा काय झालं. त्यानंतर ज्यावेळी थोडे दिवसांनी उपोषण समाप्त झालं, उपोषण समाप्त झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे नागपूरला गेले. ओबीसी आंदोलकांची त्यांनी भेट घेतली. जे आंदोलनाला बसले होते, काही उपोषणाला भेटले होते, बसले होते, तिथे त्यांनी त्यांची भेट घेतली. हे आपण लक्षात घ्या. कोण कोणाला कसं उचकावत असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी नाव या ठिकाणी घेत नाही, पण तुम्हाला सांगतोय, तुम्ही अर्थ लक्षात घ्या मला काय म्हणायचं ते. हेच देवेंद्र फडणवीस हे जरांगे पाटील यांना मात्र भेटायला कधीही गेले नाहीत. ते आवाहन करत होते की मला भेटायला या. एकनाथ शिंदे यांनी पहिल्या उपोषणानंतर ज्यूस पाजायला एकनाथ शिंदे गेले, पण त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस गेले नाही, अजितदादा पवार गेले नाहीत. त्यानंतरच्या टप्प्यातलं आंदोलन सुरू झाल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस तिथे गेले नाहीत. ओबीसी आंदोलकांना भेटायला मात्र ते ताबडतोब गेले. भारतीय जनता पक्षाचा मुख्य आधार हा ओबीसी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात शिवसेनेला म्हणजे उभाठा गटाला मराठा समाजाचं समर्थन आहे असं एक साधारणतः आपण असं मानलं जातं. अशा वेळी मराठा समाजाच्या, गरीब मराठा समाजाच्या, सकल मराठा समाजाच्या एका नेत्याला उपोषणस्थळी जाणं, भेटायला जाणं हे देवेंद्र फडणवीस यांचं कर्तव्य होतं, पण ते गेले नाही. दुसरी गोष्ट अशी झाली की ज्यावेळी या मराठा आरक्षणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली, त्या बैठकीला सुद्धा ना अजितदादा पवार हजर होते ना देवेंद्र फडणवीस. मग असं सांगण्यात आलं की अजितदादा पवार यांना डेंग्यू झाला. ठीक आहे, ते आजारी असल्यामुळे ते नव्हते, पण देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला हजर का नव्हते हा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला. देवेंद्र फडणवीस रायपूरला म्हणजे छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक आहे, तिथे प्रचाराला जायला त्यांना वेळ होता, पण ते मात्र इथे हजर राहिले नाही. महत्त्वाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत आणि राज्यामध्ये जाळपोळ हिंसाचार सुरू असताना गृहमंत्र्यांनी इथेच हजर असणं आवश्यक होतं. मी तुम्हाला आठवण करून देतो, आर पाटील गृहमंत्री असताना ज्यावेळी मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी 2008 साली हल्ला केला, मुंबईवरती जो हल्ला झाला, त्यावेळी आर पाटील यांनी आणि त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं. तुकाराम उंबाळे यांनी त्याचं शहीद झाले, हेमंत करकरे शहीद झाले, बाकी अनेक जण शहीद झाले. त्यावेळीसुद्धा आपल्या गृह खात्याची कामगिरी काही वाईट नव्हती, पण आर पाटील जे गृहमंत्री होते आबा आपले, त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ज्यांची हिंदीवरती कमांड नसल्यामुळे काहीतरी त्यांच्या तोंडातून एक वाक्य निसटलं आणि त्याबद्दल त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिला त्यांनी, त्यांचा राजीनामा तात्काळ मागण्यात सुद्धा आला.
अनिल देशमुखांचा राजीनामा तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा, 100 कोटी रुपये ते वसूल करतायत असा परमबीर सिंहांनी आरोप केला. तो कुठेही सिद्ध झाला नाही. अनिल देशमुखांना पुढे तुरुंगात टाकण्यात आलं. पण त्यांचा राजीनामा मागितला होता देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना. मग देवेंद्र फडणवीस स्वतः या सगळ्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत गुप्तचर यंत्रणा काय करत होती? त्यांना काही इनपुट्स मिळाले नाहीत का? अशी जाळपोळ होणार आहे, आमदारांच्या घरांवरती हल्ले होणार आहेत, पक्षांच्या कार्यालयावरती जाळपोळ होणार आहे, बसगाड्या जाळल्या जाणार आहेत. हे सगळं ही माहिती गुप्तचर यंत्रणेला नव्हती. देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्याला काही माहिती नव्हती. हे पूर्ण अपयश असताना देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा का देऊ नये? मी अशी मागणी केली होती माझ्या फेसबुक पोस्टमधनं. सुप्रियाताईंनी केली, पण मविया आघाडीने ही मागणी केली नाही. हे दुर्दैवी आहे. सुप्रिया सुळे यांनी मागणी केली ती. हा एक झाला भाग. मी असं म्हटलं की ओबीसी आंदोलनकांना भेटायला तात्काळ जाणारे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांना भेटायला का गेले नाहीत? हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यामध्ये सुद्धा बरीच अनबन झाली, बरीच चकमक झाली. जाळपोळ झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिला की आम्ही 307 लावू, कलम लावू, कडक कारवाई करू. हिंसाचाराचं, जाळपोळीचं अजिबात समर्थन करण्याचं कारण नाही. पण हिंसाचार किंवा जाळपोळ होऊ कशी शकली मुळात? त्यावेळी पोलीस काय करत होते हा प्रश्न विचारावा लागेल. आणि मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा सांगण्यात आलं की 370 आम्ही लावू, आम्ही ॲक्शन घेऊ, तेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणाले की यामध्ये म्हणजे त्यांचा असा प्रश्न होता की या हिंसाचारामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं म्हणलं की आमची माणसं नाही आहेत, ती नसणारच. हे कोण करतं आहे याचा शोध घ्या तुम्ही. पण देवेंद्र फडणवीस त्यांच्यामध्ये काय चकमक झाली बघा. मनोज जरांगे पाटील काय म्हणाले, आम्ही आता कुणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही. 40 वर्ष आमचं आरक्षण फुकट खाता का? आणि त्यानंतर ते एकेरीवरती आले. मनोज ते योग्य नव्हतं. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल संतापाने सुद्धा कोणी अशा प्रकारचं बोलता कामा नव्हतं. पण जे काही बोलले मनोज जरांगे पाटील ते, तू ये बरं रस्त्यावर, आम्ही शांततेने तुला उत्तर देऊ. फुकट आमचं आरक्षण खाता आणि सांगायचं लोक रस्त्यावरती उतरतील. रस्त्यावर जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. त्यातला एका उपमुख्यमंत्र्याची तर नक्की जबाबदारी असणार आहे. किती दिवसात आरक्षण देणार याची घोषणा करा. आपल्या गावात नेत्यांना येऊ देणार नाही म्हणजे नाही. आपल्याला त्यांना भिडायचं आहे, लढून मरायचं आहे, भेकडासारखं मरणार नाही. कुणीही आत्महत्या करायची नाही असं मनोज जरांगे पाटील, आता हे अगोदरची 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट सांगते, तेव्हा म्हणाले होते. आता हा अध्याय संपलाय, पण काय म्हणाले होते ते सांगते. हे कसं आरक्षण देत नाही ते बघू आणि कुणाकुणाला आपल्या विरोधात उभं करतात आपण पाहू. सरकारला मजा पाहिजे ना, ती मजाच दाखवायची. कुणाला आपल्या विरोधात उभं करायचं आहे म्हणजे एक बघा, ताबडतोब मराठा आरक्षणासंबंधी किंवा या घटनासंबंधी लगेच गुणवंत सदावर्ते ज्यांची वकिलीची सनद काढून टाकण्यात आली ते कोर्टात गेले. सदावर्तेंना कोणाचा आशीर्वाद आहे हे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. अनेकांनी स्पष्ट केलं होतं की देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद त्याच्यामागे. मग मध्यंतरी एका प्रकट मुलाखतीमध्ये फडणवीसांनी सांगितलं की माझा त्यांचा काहीही संबंध नाही, कुठेतरी 1-2दा योगायोगाने भेट झाली होती असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या सगळ्या बोलण्यावरती तुमचा विश्वास आहे का? तुम्हीच बघा, तुमचा विश्वास बसतो त्यांच्या बोलण्यावरती? बघा, आता आरक्षण द्यायची वेळ आली तर रस्त्यावर येईनच्या गोष्टी करत आहेत, त्यांनी लक्षात ठेवावं. फडणवीसांना मनोज जरांगे काय इशारा देत होते ते बघा. सरकारमधला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे, त्याच्याकडे बघावं लागतंय. बाळा तू लोकांना थांबव, उगाच परिस्थिती बिघडवू नकोस. एक तर याने सगळा भाजप विद्रूप पळून टाकला. म्हणजे फडणवीसांनी रंगीबेरंगी पक्षात आणि सरकारमध्ये आणून ठेवलेत, म्हणजे एकापेक्षा एक नग आणून ठेवलेत. आम्ही तुमचा आदर करत होतो काल परवापर्यंत, पण तुम्ही काड्या करायला लागले. तुम्ही समाजाबाबत व्यवस्थित निर्णय घ्या. तुमचा रूलच आहे पहिल्यापासून, लोकांमध्ये भांडणं लावून दिल्याशिवाय तुमचं जमतच नाही. हे सगळं मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर हल्ला बोल केला होता. हे जे फडणवीस इतक्या क्रुशल, इतक्या
पेच प्रसंगाच्या काळामध्ये छत्तीसगडमध्ये रायपूरला गेले होते. आता हे रायपूरला गेले अशी टीका शिवसेना अन्य लोकांनी केल्याबरोबर मी उभाटा सेनेने, मग उद्धव ठाकरे कुठे उत्तराखंडमध्ये गेलेत अशी टीका करण्यात आली. हा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचे काय प्रवक्ते काय प्रवक्ते काय पात्रतेचे कशा पद्धतीने बोलतात आपल्याला माहिती आहे. त्यांचं नावही घेण्याचं कारण उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत, ते गृहमंत्री नाही आहेत, मुख्यमंत्री नाही आहेत. त्यामुळे ते कुठे जात आहेत याची चिंता आता आपल्याला करायचं कारण नाही कोणाला. इतर पक्षातले गृहमंत्र्याची जबाबदारी ना राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची, उद्धव ठाकरे यांची नाही आता. त्यामुळे अशा प्रकारची वाह्यात टीका करून आपली जबाबदारी टाळणं हे प्रथम भारतीय जनता पक्षाने सोडून दिलं पाहिजे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट मला जी सांगायची ती अशी की आता 2 जानेवारीची मुदत दिलेली आहे. 2 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे जवळ सगळ्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. सरकारने ती मागणी सरसकटपणे देता येणार नाही असं म्हटले, पण जास्तीत जास्त प्रमाणात ते देतील. 2 जानेवारीपर्यंतची मुदत आहे. हां, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण संजय राऊत असं म्हणत आहेत की 31 डिसेंबरला पर्यंत निकाल लागेल या पात्रता अपात्रता या विषयीचा, आणि मग एकनाथ शिंदे राहणारच नाही. त्यामुळे 2 जानेवारीला काय होतं याची चिंता एकनाथ शिंदेला करण्याचं कारणच नाही. म्हणजे ते सुटणार त्या समस्येतून, कारण सरकार बदलणार आहे असं संजय राऊत म्हणतात. हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, सरसकट देता येणार नाही हे तर सांगितलंच आहे, पण बच्चू कडू, धनंजय मुंडे यांनी सुद्धा जरा धीम्या गतीने घ्या असं मनोज जरांगे पाटील यांना म्हटले. त्यांनी त्यांचा शब्द पडू दिला नाही, पण म्हटले जर 2 जानेवारीपर्यंत हे प्रमाणपत्रांचा विषय पूर्णपणे मार्गी लागला नाही तर मुंबईमध्ये थडकू आम्ही. मुंबईवरती आम्ही मुंबईत आंदोलन करू आणि मुंबईची सगळी रसद जी आहे बाहेरून, दूध असेल, पाणी असेल, का बाकी काय चीज वस्तू असतील, ते सगळं आम्ही तोडूच शकू अशा प्रकारचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे हा इशारा म्हणजे 2 जानेवारीपर्यंत काम हे करायलाच लागेल, मार्गी लावावंच लागेल. हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि ओबीसी कोट्याला हात न लावता हे आरक्षण कसं देऊ हे आम्ही बघतो आहोत असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. आता बघा, 50% वर जर मर्यादा जायची असेल, अशोक चव्हाण काय म्हणत होते सातत्याने, मी सुद्धा पूर्वीपासून काय म्हणत आलो ते तुम्हाला सांगतो. अशोक चव्हाण मराठा उपसमितीचे, आरक्षणविषयक उपसमितीचे मविया आघाडीचे प्रमुख होते, अध्यक्ष होते. ते असं म्हणत होते की हा विषय केंद्राच्याच कक्षेत सोडवावा लागेल, कारण 50%ची मर्यादा ज्या पद्धतीने ओलांडली, इंदिरा सानी केसच्या निकालानुसार काय की आरक्षण जास्तीत जास्त 50%पर्यंत देता येत. ती मर्यादा आर्थिक आरक्षण देऊन ही केंद्र सरकारने त्यासाठी अध्यादेश काढून कायदा करून ती मर्यादा ओलांडली. म्हणजे केंद्र सरकार हे करू शकतं, हे केंद्र सरकारने करून दाखवलेलं आहे. मग असं जर आहे तर अशाच प्रकारचा कायदा केंद्र सरकारने करावा आणि मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं. म्हणजे जे 50+ आर्थिक आरक्षण प्लस मराठा समाजाला आरक्षण, ज्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोट्याला हात लावायचंच कारण नाही असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. मी म्हटलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर 317वा कलम, राम मंदिर, 3 तलाक यासारखे निर्णय आम्हीच घेतले असं मोदीजी म्हणत आहेत. तुम्ही सगळं करून दाखवू शकता, मग हे करून दाखवा ना. पण मोदी यासंबंधी बोलायलाही तयार नाहीत. ही याबद्दल मनोज जरांगे पाटील वारंवार रास्तपणे संताप व्यक्त करतात. हां, हे लक्षात घ्या. म्हणजे मग जो मराठा आरक्षणाचा मुख्य विषय आहे तो मार्गी लागलेला नाही, तो मार्गी लागण्याची चिन्हही दिसत नाही आहेत. किमान निदान सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं ना की मराठा आरक्षण जो डेटा आमच्या पुढे आला आहे, जी माहिती आलेली आहे
त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. त्यांना आता जे काही फायदे मिळत आहेत त्याच्या पलीकडे त्यांना काही फायदे मिळणार नाही, स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता मग हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, मग क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तेही झालं नाही तर मग मोठं व्यापक घटनापीठ स्थापन करा किंवा लोकसभेमध्ये स्वतंत्र कायदा करा आणि तो मंजूर करून घ्या अशी मागणी करावी लागेल. ही मागणी न करता आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ अशा प्रकारे झुलवण्याचं कारण नाही. झुलून हा प्रश्न सुटणार नाही. मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही काय सांगितलं होतं की आम्ही पहिल्या उपोषणाच्या वेळी आम्ही ते करतोय तुम्ही काहीच केलं नाही, पुन्हा उपोषणाला बसायला लागला. त्यावेळी जर तुम्ही सांगितलं असतं की इतक्या दिवसामध्ये इतक्या अल्पावधीमध्ये एक तर सरसकट जात प्रमाणपत्र देता येणार नाहीत, कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देता येणार नाही आणि इतक्या अल्पावधीत देता येणार नाही असं तुम्ही का नाही सांगितलं. तेव्हा तुम्ही काय सांगितलं, आश्वासन दिलं, तेव्हा त्यांनी उपोषण मागे घेतलं. एकनाथ शिंदेंनी ज्यूस पाजला तेव्हा. म्हणजे तुम्ही त्यांची आधी दिशाभूल केली. ही दिशाभूल आता पुन्हा जर तुम्ही केली की ओबीसींना हात न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, कसं देणार तुम्ही? तुम्ही देऊच शकत नाही, तुमचे ते अधिकार नाही आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदींकडे माझं काय म्हणणं आहे, सीमा प्रश्न महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासंदर्भात एकेकाळी SM जोशी, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा जे मुख्यमंत्री असतील त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनाही बरोबर घेऊन शिष्टमंडळ नेलेली आहेत आणि ती केंद्र सरकारकडे शिष्टमंडळ सर्व पक्षीय शिष्टमंडळ नेलं पाहिजे. तसं सर्व पक्षीय शिष्टमंडळ अगदी तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना घेऊन सुद्धा मोदीजींची भेट घालून द्या आणि तिथे मागणी करा की तुम्ही यासंबंधी काय करू शकता आणि काय करा. तुम्ही स्वतंत्र कायदा करा आणि तो कायदा टिकेल असं बघा, पण तो कायदा संसद करू शकते, मोदीजी करू शकतात. मोदीजींकडे प्रचंड बहुमत आहेत म्हणून हे तुम्ही करा असं सांगणं आणि सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाणं. नुसतं भूल थापा मारायच्या की आम्ही ओबीसींना हात न लावता तुम्हाला कसं काय आरक्षण देणार तुम्ही ते आरक्षण देऊ शकत नाही तसं. आणि ते आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण जे सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं तुम्हाला ती सगळी प्रोसेस तुम्हाला परत करायला लागेल आणि तो डेटा पुन्हा सुप्रीम कोर्टात ते मान्य व्हावा लागेल. क्युरेटिव्ह पिटिशनचं काय होतं ते आता आधी बघूया, पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाणं आणि असा कायदा करावा म्हणून आग्रह धरणं हा मार्ग योग्य ठरेल असं माझं मत. दुसरी गोष्ट अशी की एक शुद्ध मनाने आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा अशी जाहिरात. हे सगळं उपोषणाचा अध्याय सुरू होण्यापूर्वी आणि संपण्यापूर्वी सुरू झाल्यानंतर उपोषण सुरू झालं दुसरं, तेव्हा सरकारने काय जाहिरात दिली होती, शुद्ध मनाने आम्ही दिलेल्या संधीचं तुम्ही सोनं करा. आता काय काय दिलं होतं ते मग त्यांनी आम्ही काय काय केलेलं आहे, वेगवेगळ्या समित्यांच्या आयोगांच्या यंत्रणांच्या माध्यमातून सारथी असेल बाकी याच्यामधनं आम्ही मराठा समाजासाठी आणि अन्य समाजासाठी काय काय केलेलं आहे. शिष्यवृत्त्या असतील, हॉस्टेल असेल वगैरे देण्यात आलं. पण त्यामध्ये असं होतं की संधीचं सोनं करा म्हणजे जे काही तुम्हाला दिले 10% आरक्षण दिलेलं आर्थिक आरक्षण त्याचेही तुम्हाला फायदे मिळत आहेत, त्यामध्ये समाधान माना असं त्या जाहिरातीचा मतीचा अर्थ होता. हे लक्षात घ्या. मराठा समाजाने हे लोक कशा प्रकारे फसवत आहेत किंवा दिशाभूल करत आहेत हेही लक्षात घ्या. शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकार त्यांच्याबद्दल मी म्हणतो. दुसरी गोष्ट अशी आहे की 22/10/2020 ज्यावेळी उद्धव ठाकरे सरकार होतं तेव्हा त्या सरकारने मंत्रिमंडळाने कॅबिनेटने निर्णय घेतला होता की कोर्टाचा निर्णय लागत नाही तोवर EWSचे म्हणजे आर्थिक आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत असं उद्धव ठाकरे सरकारने कॅबिनेट डिसिजन घेतलं. आणि महावितरण असेल, PSI असेल, PSI पदावरती जी अधिसंख्य पदं असतात म्हणजे ज्याला सुपर ॲन्युअली ची पदं म्हणतात
ती पदं जी आहेत अधिसंख्य पदे ती निर्माण करून त्याचे फायदे मराठा समाजाला द्या असा निर्णय त्यांनी घेतला होता कॅबिनेटनी उद्धव ठाकरे सरकारच्या. पण तो निर्णय म्हणजे हे सरकार आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर ही पदं भरली गेली नाहीत. मग आत्ता हे आंदोलन सुरू झाल्यानंतर मग धावपळ सुरू झाली यांची. म्हणजे यांनी शिंदे फडणवीस सरकारने आणि नंतर दादा जॉईन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी यासंबंधी काहीही केलं नव्हतं हे लक्षात घ्या. हे अतिशय महत्त्वाचं आहे की यांनी काहीही केलेलं नव्हतं. जसं मी म्हटलं मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिल्यानंतर सुद्धा काही केलं नाही. त्यांनी लाठीमार केला उलट. त्यानंतर सुद्धा कुणबी प्रमाणपत्रांसंबंधी ज्या गतीने काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. पुन्हा अत्यंत आक्रमकपणे आंदोलन केलं मनोज जरांगे पाटील यांनी. वेगवेगळ्या चॅनल्समध्ये जाऊन आपली भूमिका मांडली त्यांनी मुंबईत येऊन. आणि शिवाय प्रचंड सभा घेतल्या त्यांनी. नंतर पुन्हा उपोषण सुरू केलं. त्यानंतर सरकारची धावपळ झालेली आहे. आणि या धावपळीमध्ये देवेंद्र फडणवीस कुठेही दिसत नाही. तुम्हाला हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी जी मला सांगायची की याच्यातला राजकीय भाग तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही की 307 लावू वगैरे देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते. आणि ते असं म्हणाले की हा हिंसाचाराचं जे फुटेज CCTV फुटेज जर बाहेर आलं तर काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उघडे पडतील. सातत्याने देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते अशा धमक्या का देतात. माझं म्हणणं आहे की एखादा ठिकाणी हिंसाचार झाला जाळपोळ झाली त्यांनी असं म्हणायला पाहिजे ते भाजप असो काँग्रेस राष्ट्रवादी उभाठा शिंदेगड कोणाचेही कार्यकर्ते असले तरी त्यांच्यावरती कडक कारवाई करू. पण हे काय म्हणतात की CCTV फुटेज उघड होईल तेव्हा मग कळेल कोण आहे त्याच्यामागे. ज्या पद्धतीने ते आता ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमधनं सटकला पळाला आणि मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की आमच्याकडे काही माहिती येते आहे ती मी उघड करीन म्हणजे कोणाच्या पक्षाचा तो होता ते कळेल. आणि मग त्यांनी काय सांगितलं ते उभाठाचाच नाशिकचा तो अध्यक्ष होता काय ते. आणि उभाठा सेनेने स्पष्ट केलं की तो कधीही अध्यक्ष काहीच नव्हता तो आमच्या पक्षामध्ये असं उभाठा गटाने सांगून टाकलं. म्हणजे ही खोटी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी सांगितली माध्यमांना असं उभाठा गटाचं म्हणणं होतं. माझं काय म्हणणं होतं तुम्ही धमक्या काय देता अशा. तुम्ही गृहमंत्री असताना तुम्ही असे इशारे देणे धमकावणं दरडावणं आणि हेच तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलं तेव्हा मनोज जरांगे पाटीलनी त्यांना उलटं सुनावलं तुम्ही कसल्या धमक्या देताय म्हणून. आणि ते त्यांनीच सांगितलं होतं शांततेने आंदोलन करा हिंसा करू नका आमचे कोणीही लोक नाही असं सांगितलं. असं मनोज जरांगे पाटीलने कुठेही प्रक्षोभक विधान न करता उलट शांततामय आंदोलनाचंच आवाहन केलं होतं. शांतता राखा कोणीही जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका आणि कोणाच्याही जीवाला धोका पोचू नका असं मनोज जरांगे पाटील सातत्याने सांगत असताना देवेंद्र फडणवीस मात्र अशी धमकावणीची भाषा करतो. आणि हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या प्रकारचं वर्तन गृहमंत्री घटनेची जेव्हा शपथ घेतो मंत्रिपदाची तेव्हा सगळ्यांना समान न्यायाने वागवण्याचं कर्तव्य असतं त्याचं आणि तो ती शपथ तशी घेतो. देवेंद्र फडणवीस मात्र पक्षपाती पद्धतीने वागत आहेत हे आपण लक्षात घेतलं आहे. ज्या पद्धतीने खोके गटाला घेऊन त्यांच्यावरचे आरोप जे आहेत त्यापासून त्यांनी सगळ्यांना मुक्त केलं हा पक्षपातीपणाच आहे त्यांचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये जे काही राजकारण आहे ते आपण लक्षात घ्या की बघा राजकारण काय आहे की आता हे सगळं उपोषण संपलेलं आहे थांबलेलं आहे. पुन्हा आंदोलन सुरूही होऊ शकतं कारण मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिक माणूस आहे अत्यंत प्रामाणिक तळमळीचा माणूस आहे. आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा आंदोलन कसं करावं जिद्द चिकाटी कशी ठेवावी संघर्ष कसा करावा याचं एक आदर्श उदाहरण हे मनोज जरांगे पाटील यांनी घालून दिलेलं आहे. कुठलीही तडजोड न करणारा हा कार्यकर्ता आहे. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाले काय म्हणत होते की या आंदोलनामागे कोण आहे आम्हाला माहिती आहे. त्यांना असं सुचवायचं होतं शरद पवार याच्या मागे आहे. आणि हे भाजपवाले टोपी फिरवण्यात अत्यंत पारंगत आहे. अण्णा हजारे यांचं आंदोलन सुरू असताना मी अनेक टेलिव्हिजन चॅनलवर चर्चेत असताना
अण्णांना एक सहानुभूती व्यक्त करायची, पण आमचा काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही असं भाजपवाले म्हणत. आणि ज्या क्षणी अण्णांच्या आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला तर आंदोलन यशस्वी व्हायला लागल्यावरती आम्हीच त्यांच्या मागे होतो असं मग यांनी जाहीर केलं. त्या पद्धतीने आत्ता हे काय म्हणत होते की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे म्हणजे त्यांचा बोलवता धनी कोण आहे, शरद पवार आहे का असं त्यांना सुचवायचं होतं. मग मात्र ते असं बोलायची टाप नाही, कारण मनोज जरांगे पाटील यांचा त्याग हा फार मोठा आहे आणि त्यागाचं आवाहन देवेंद्रजींना आपल्या कार्यकर्त्यांना सातत्याने करावं लागतंय. त्याग करा, त्याग करा, त्याग करा, अजितदादांसाठी त्याग करा, खोके किंवा मिंदे गटासाठी त्याग करा असं आवाहन करावं लागतं. पण आज अशी स्थिती आहे की देवेंद्र फडणवीस या सगळ्या आंदोलनानंतर विलन ठरलेले आहेत. आंदोलकांच्या नजरेतनं मनोज जरांगे पाटील नाही, त्यांची जे सगळे त्यांच्या आंदोलनातले त्यांचे सहकारी आहेत, अनेक असंख्य लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हे व्हिलन ठरले. त्याचं आणखीन एक कारण आहे की मी ब्राह्मण असल्यामुळे मला सॉफ्ट टार्गेट करतात अशा प्रकारचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. असं वक्तव्य करण्याचं त्यांना कारण नव्हतं, हे स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. याचं कारण देवेंद्र फडणवीस यांना 2014 नंतर लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. तेव्हा ते ब्राह्मण नव्हते का, तेव्हाही ब्राह्मण होते. तेव्हा अशा प्रकारचं वळण देऊन एक प्रकारे सहानुभूती आपल्याकडे घ्यायची आणि जो वर्ग भाजपमागे आहेच त्या वर्गाची सहानुभूती आणि अन्य वर्गाची सुद्धा सहानुभूती आपल्याकडे कसं मिळेल असं बघायचं, असं देवेंद्र फडणवीस यांचं हे तंत्र आहे. पण याला जातीय वळण देण्याचं कारण नाही, मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण देण्याचं, असं संघर्ष करण्याचं कारण नाही. उलट ओबीसी समाजाबद्दल, त्यांच्या मागण्यांबद्दल मनोज जरांगे पाटील अत्यंत चांगल्या प्रकारचं वक्तव्य करतात. त्यांनी कुठेही संघर्षाची भावना तशा प्रकारची केली नाही. फक्त त्यांची जी मागणी आहे मात्र 50%च्या अंतर्गतच आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीमधनं मात्र मराठा विरुद्ध ओबीसी हे मतभेद चव्हाट्यावरती आलेत आणि यापुढे सुद्धा चव्हाट्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यावरती पांघरून घालता येणार नाही, ते आहेतच. पण त्यामुळे वातावरण पेटणं, समाजामध्ये दुही पसरणं हे मात्र चुकीचं आहे. असं कोणीही करता कामा नये. जे कोणी करत असतील त्यांना दोन्ही समाजातल्या लोकांनी बाजूला ठेवलं पाहिजे. मतभेद असले तरी मतभेदाचं रूपांतर संघर्षामध्ये, अशा प्रकारच्या हिंसक संघर्षामध्ये अजिबात होता कामा नये. महाराष्ट्राची शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. पण मी जे काय म्हणतो ते असं की फडणवीस हे व्हिलन ठरलेले आहेत, अजितदादा याच्यातनं बाजूला पडलेले आहेत आणि मग अजितदादांचे काही सहकारी अचानकपणे काही नाट्यपूर्ण काही कृती करून, काही आंदोलनाचा पवित्रा घेऊन या मराठा समाजाचा म्हणजे मनोज जरांगे पाटील याच्या आंदोलनाचे काही फायदे आपल्याला मिळावेत किंवा किमान तोटे तरी होत नाहीत अशा प्रकारच्या हालचाली करण्यामध्ये मग्न आहेत. पण अजितदादा पवारांवर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली होती. अजितदादा सुद्धा त्यांचं काय म्हणतात वास्तपुस्तक करायला सुद्धा गेले नाहीत त्यांच्याकडे. त्यामुळे हे अजितदादा आणि फडणवीस एक प्रकारे आता व्हिलन ठरलेले आहेत आणि या सगळ्या निर्णयांचं उपोषण समाप्तीचं हे श्रेय जे आहे ते एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मिळाले किंवा ते त्यांच्याकडे आलेलं आहे. शिंदे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आंदोलन हाताळण्यामध्ये आत्तापर्यंत फेल गेले होते. पण उपोषण जे हे चालूच राहणार, मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही बरे वाईट झालं असतं तर त्याचे अनेक परिणाम झाले असते. पण ते उपोषण मिटलं आहे आणि त्यामुळे आता याचं सगळं श्रेय जे आहे बघा, मीडियाला सामोरं तेच जात आहेत, बैठका तेच घेत आहेत, सर्वपक्षीय बैठकीचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच केलं. त्यामुळे त्याचं जे काही श्रेय असेल ते सुद्धा आत्ता जी काही शांतता आणि सुव्यवस्था आत्ता सुरळीत झालं, सगळं उपोषण संपलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्न सोडवण्याचं श्रेयसुद्धा एकनाथ शिंदेंना मिळणार. ते मराठा समाजाचे नेते म्हणून पुढे येणार आहेत आणि मग बघा उद्या पात्रता अपात्रतेचा काय निर्णय होईल, त्यांचं जाईलसुद्धा समजा मुख्यमंत्रीपद. पण पुढच्या निवडणुकीनंतर सुद्धा उद्या एकनाथ शिंदेचं
त्यांचा सगळ्या पक्षाचीच विल्हेवाट लागली, त्यांच्या गटाची विल्हेवाट लागली, ते भाजपमध्ये सामील होतील आणि मराठा समाजाचा नेता मीच आहे म्हणून प्रस्थापित करण्याचा या ना त्या मार्गाने ते प्रयत्न करतील. कारण मोदी शहांना त्यांनी खुश केलेले आहे, पूर्णपणे खुश केलेलं आहे. आणि सत्ता मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कुठल्याही स्टेजपर्यंत जाऊ शकतात. मग तो संघर्ष असेल तो एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस यांचा. आत्तापर्यंत दोघांची अत्यंत जवळची मैत्री आहे असं ते दाखवत आहे. फडणवीसांमुळेच खोके गट इकडे आला हेही खरं आहे, पण शेवटी सत्ता असेल तेव्हा संघर्ष अपरिहार्य असतो. त्यामुळे एकीकडे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष तर आहेच, पण देवेंद्र फडणवीस आणि यांनासुद्धा मुख्य स्थानासाठी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये हे दोघेही जण असतील. त्यामुळे आता हे त्रिशूल सरकार आहे, त्याच्यामधले मतभेद, त्याच्यामधला संघर्ष वारंवार समोर येणार आहे. हाच या सगळ्या लढाईचा अर्थ आहे. आणि पुढच्या दिवसामध्ये हा संघर्ष, या तिघांमधले संबंध अधिक अंतर पडणार आहे, दुरी वाढणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुर्तास मी इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये तो शेअर करा असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.